यांना वंदन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून ज्यांच्या निवडणुकीकरता इथं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात ते आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि तुमच्याच आशीर्वादाने उद्याचे होणारे नामदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, आमचे मित्र, माझे स्नेही, जे खास करून भरतशेठच्या प्रचाराकरता इथं आलेले आहेत, तशा आमचे सौरभ शेठ, बाबाराजे देशमुख कुठे आहेत, व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना, राष्ट्रवादी, बीजेपी आणि RPI या चारही पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, तरुण सहकारी, वडीलधारी मंडळी, आजच्या या ऐतिहासिक सभेचे साक्षी म्हणून आपण इथं सर्वजण जमलात। मला कल्पना आहे की आपण काय इथं आलात म्हणून। परवाच्या दिवशी कोणतरी कोणतरी भानुगडे पाटील इथं येऊन आमच्यावरती बोलून गेले आणि बोलत असताना माझा त्यांना आज या बिरवाडीच्या जनतेच्या वतीने खुलं आव्हान आहे की आपण जे व्याख्यान देता किंवा आपण जे लोकांना ज्ञान देता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेऊन, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाची शपथ घेऊन आपण लोकांना सांगा की मी हे व्याख्यान देतो ते मोफत देतो, पैसे घेत नाही म्हणून। विकास गोगावले राजकारणात संन्यास घे। मला समजलं भानुगडे पाटलाला 4 फोन केले, पहिली सुपारी ठरली 50,000ची, पण गडी कुठे येतोय। नंतर सुपारी ठरली 65, फायनल 65 बोलले, तरी गडी का ऐकना। शेवटला म्हणणं मानधन देऊन जर 75,000 देणार असाल तर येतो। आणि मग पोलादपूरची पण सुपारी घेतली, बिरवाडीची पण सुपारी घेतली आणि त्यांनी सांगितलं की इथल्या आमदारांनी अजून काही कार्य अहवाल छापला नसेल, परंतु त्यांना माहिती नाही। मगाशी कळंबे साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे, हा 150 पानाचा अहवाल त्यांनी या माझ्या महाड, पोलादपूर, माणगावच्या जनतेकरता छापलेला आहे आणि यातली सगळी कामं जी होणारी आहेत आणि जी झालेली आहेत ती कामं छापलेली आहेत। मंडळी, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने या महाड, पोलादपूर, माणगावचा विकास केला, 3,600 कोटी रुपयाचा निधी मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, मान्य फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाड, पोलादपूरला आणला। तेवढ्यावरच थांबले नाहीत। महाडचे कोण आहेत का 2-5 जण येतो कोण? महाड शहरातले कोण आहेत का 2-5 जण? सिद्धेश मोरे, आमची विद्या देसाई आहे। आणि मग त्या महाड शहरासाठी पण ज्या इथल्या नगराध्यक्ष परवा बोलून गेल्या त्यासाठी पण भरतशेठनी 350 कोटी रुपये आणि त्या महाड शहराला, ऐतिहासिक शहराला भरतशेठनी नल पाणी पुरवठा योजना पण 65 कोटीची आणली। मंडळी, याच्यावरच आमदार साहेब थांबले नाहीत। कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला तुमच्या आमच्या सर्वांवरती प्रसंग होता त्यावेळेला पण आमदार साहेब आपल्यासाठी उभे राहिले। आज इथं हजारोच्या संख्येने माझ्या तरुण सहकारी इथं उपस्थित आहेत। मी माझ्या राजकारणाच्या वारसामध्ये चालत असताना गेले 3 टर्म ही निवडणूक जवळून पाहिली आणि 3 टर्म पप्पा जवळून पाहिले असताना या 3 टर्मच्या निवडणुकीमध्ये आज आजूबाजूला जेवढे तरुण सहकारी आहेत ते फक्त भरतशेठ वरती प्रेम करण्यासाठी इथं आलेले आहेत। तरुणांना आपण रोजगार देणार बोललात,
तरुणांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी 1000 मुलं गेले 5 वर्षामध्ये या MIDC मध्ये परमनंट केली. संतोष कदम आहेत ना इथं? यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये यांनी स्वतःच्या झोळ्या भरल्या. भरत शेठना प्रत्येक निवडणूक लढायला कर्ज घ्यावं लागतं. यांना प्रत्येक निवडणुकीत जागा विकून पैसे निवडणूक लढवावी लागते. हा फरक आहे. आणि म्हणून आज जो तरुणांचा प्रतिसाद, माझ्या माता बहिणींचा प्रतिसाद, साधना तुला बोलत नाही ना तर परत म्हणशील, आणि एवढ्या सगळ्या लोकांचा प्रतिसाद, गोरगरीब जनतेचा आशीर्वाद, तो घेऊन तो विश्वासाने आपण ही निवडणूक लढवतोय. आणि जे तुमच्या सर्वांच्या जनतेच्या मनातलं स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. भरत शेठना मंत्री तर करायचं आहे, परंतु 5 वर्षांनी भरत शेठच्या समोर कोण उभं राहणार नाही अशा प्रकारची निवडणूक आपल्यालाही करायची आहे. आता मी काय जास्त बोलणार नाही, कारण आपल्याला सौरभला आणि आमदार साहेबांना ऐकायचं आहे. मंडळी, यांनी 5 वर्षाच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये काय केलं काय नाही हे तुम्हाला माहिती आहे. कालच मी काकारतळे आणि सरेकर आळीच्या सभेमध्ये बोललो, आणि तिथं काल असा एक किस्सा झाला. निलेश माडिक, काल मी बोलत असताना त्यांना सांगितलं की बोलत सगळ्या माझ्या माता बहिणी होत्या, त्यांना म्हटलं सर्वांनी आपला मोबाईलचा वायफाय ऑन करा. सगळे बिचारे मोबाईल काढतात, वायफाय ऑन करतायत. अहो म्हटलं वायफायला नेटवर्कच नाही. फ्री वायफाय दिला महाडला, कुठं आहे का? ई टॉयलेट दिलं, कुठं आहे का? महाडची भाजी मंडई पाळलेली ती कुठं आहे? महाडच्या नगरपालिकेमध्ये किती कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला तो कुठं आहे? याच्या पलीकडं, याच्या अलीकडं जाऊन सांगतो. इथं माझे चणेवाले काका आहेत, त्यानंतर आमचे वडापावले इथं आहेत, हारवाले आहेत. यांना विचारावं कधी की यांच्या जोपर्यंत भरत शेठकडे ही ग्रामपंचायत आहे, यांच्या कधी दुकानावरती आम्ही JCB फिरवलंय का? महाडच्या नगरपालिकेमध्ये ह्या लोकांनी त्या माझ्या गोरगरीब व्यापारी वर्गांवरती, त्यावेळेला दुकानांवरती JCBचे हातोडे मारले. आणि कॉन्ट्रॅक्टर कोण? तर हिजाच चुलता. काय भरत शेठचा JCB नव्हता, तो संजय जगतापचाच JCB होता. त्याचा फोटो पण आज आमच्याकडे. सिद्धेश बरोबर ना? हातगाडीवाड्याकडून पण पैसे घेतलेले आहेत तेव्हा. या एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आणि म्हणतायत बदल हवा. आता 2004ची निवडणूक आपण घड्याळावर लढलात, 2009ची निवडणूक आपण घड्याळावर लढलात, 2014ची निवडणूक आपण हाताच्या पंजावर लढलात, 2019ची निवडणूक आपण हाताच्या पंजावर लढलात, आणि 2024ची निवडणूक आपण मशालीवर लढताय. मग निष्ठावंत कोण? म्हणून निष्ठावंत कोण हे लोकांना माहिती आहे. भरत शेठनी 2009ची आमदारकी असेल, 2014ची आमदारकी असेल, 2019ची आमदारकी असेल, आणि ह्याच्या पलीकडे 2024ची आमदारकी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने धनुष्य बाणावरच आपण लढवतोय. माझी मम्मी ज्या वेळेला दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाली, वडील जेव्हा 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले, ते पण धनुष्य बाणाच्या चिन्हावरच झाले. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आम्ही गद्दारी कधी जनतेशी केली नाही. आमचे पाय अजून जमिनीवरती आहेत. असा एक तरी मुलगा इथं असेल त्यांनी सांगावं की बाबा मी नोकरीसाठी भरत शेठकडे गेलोय, मी नोकरीसाठी विकासकडे गेलोय, किंवा मी नोकरीसाठी अन्य कुठल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे गेलोय आणि त्यांनी कुठल्या कंपनीमध्ये फोन केला का नाही. मंडळी, 10 पैकी 4 जणांची कामं होतात, 6 जणांची होत नाहीत. कारण तिथं काय प्रथा आहे, वॅकन्सीज असल्या पाहिजेत, डिप्लोमा डिग्री होल्डर्स असले पाहिजेत, MSc BSc झालेले पाहिजेत. ह्या ज्या काय वॅकन्सी जर तिथं नसतील, ह्याच्या पलीकडं उद्योग कुठं आहेत? 15 उद्योग आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या महाडच्या इंडस्ट्रीमध्ये आपण 5 वर्षामध्ये आणले. मंडळी आणि सांगतायत रोजगार कुठं आहे? येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला परत शिवसेना भाजप राष्ट्रवादीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला पोलादपूरला पण MIDC आणायचा शब्द आमदार साहेबांच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी देतोय. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असले पाहिजेत, मग नंतर आपण देऊ फडणवीस साहेबांना.
परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होतील त्यावेळेला फडणवीस साहेब तर आहेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा आहेत, ही सर्व मंडळी आणि आमदार भरतशेठ गोगावलेवरती ह्या तिघांचं एक वेगळं प्रेम आहे. त्याच्या पलीकडं अजून पोलादपूरला ज्या पद्धतीने MIDC आणायची आहे, इथला पाण्याचा प्रश्न, ज्या रस्त्याने इथं ते आले परवा, तो रस्ता पण आमदार भरतशेठ गोगावलेंनीच केलेला आहे, हे ते विसरले असतील कदाचित. मंडळी, आज मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करतोय की उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक असली पाहिजे. आजच्या या बिरवाडीच्या सभेमधनं ज्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, उद्या एवढ्या संख्येने, मी कालच निजामपूरच्या सभेमध्ये सांगितलं परवाच्या दिवशी, ज्या वेळेला विजयाची घोडदौडची सुरुवात रबालजेच्या त्या टोकापासून ते निजामपूरच्या पलचिलच्या या टोकापर्यंत होईल, तेव्हा बिरवाडीचा गुलाल हा या संपूर्ण बाजारपेठेतनं उचलल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि एवढ्याच सर्वते आपण थांबणार नाही आहोत. आणि त्याच्या पलीकडे पण सांगतो, काही जण बोलले मी माझं पुढं नाव नाही लावणार, नाव न लावायची तयारी पण तुम्ही ठेवा. या माझ्या माता बहिणी, जो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम केलेला आहे, त्याच तुमचा कार्यक्रम 100% या भावामागे राहून करतील का नाही बघा. आणि म्हणून उद्याची निवडणूक ही ऐतिहासिक असली पाहिजे. भरतशेठचा विजय ज्या वेळेला रायगड जिल्ह्यातनं निघल, त्यावेळेला समोरचा हा जागसूत झोपूनच उठला पाहिजे की नेमकं घडलं काय. कारण की 5 वर्षानंतर मतं मागायला गेल्यानंतर काय होतं ही माझी जनता त्यांना दाखवल. मंडळी, 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी काम करतोय, तुमच्या सुखात, तुमच्या दुःखात, तुमच्या अडीअडचणीला आम्ही येतोय. मग ह्याच्यापेक्षा महाड पोलादपूरमध्ये राहणारा आमदार पाहिजे का मुंबईला राहणारा आमदार पाहिजे, हे तुम्ही जनतेने निर्णय घ्या. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला कुठल्याही समाजाचा माणूस, सौरभ शेठ, तो माझ्या मुस्लिम समाजाचा असो, कुणबी समाजाचा असो, मराठा समाजाचा असो, बौद्ध समाजाचा असो, आदिवासी समाजाचा असो, त्याला डायरेक्ट भरतशेठच्या वरती डायनिंग हॉलपर्यंत एंट्री आहे. आणि भरतशेठ ज्या वेळेला जेवत असतील, विकास गोगावले ज्या वेळेला जेवत असतील, त्यावेळेला आम्ही समोरच्याला विचारतो की जेवणार का आमच्यासोबत. काही आवडीनिवडीने असतात, काही लोक बसतात, काही लोक सांगतात शेठ भाकरी खाऊन आलो. कारण की आम्ही सकाळी टावल्यावरती जेव्हा येतो खाली, त्यानंतर आमचं कधी वरती जाणं होतं हे माहिती नाही. परंतु हे जनतेचा प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद जो भरतशेठच्या पाठीशी आहे, तो येणाऱ्या 20 तारखेला आपण धनुष्यबाणा चिन्हासमोरील बटन दाबून आमदार साहेबांना प्रचंड मतांनी विजयी कराल, अशा पद्धतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो. आपली निशाणी, काय आवाज आहे, आपण कुठले आहोत, रायगडचे मावले आहोत, आवाज कसला, हितनं कॅप्टन निवल डायरेक्ट हल्ला पाहिजे. आपली निशाणी नाही, महिलांचा आवाज जरा कमी येतो. आपली निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.